आणि सद्गुरूंचं स्थान काय असतं आपल्या आयुष्यामध्ये ते सांगितलं। आणि संतांची किती गरज आहे आपल्या समाजाला आज। आणि आपले संत जर जेलमध्ये असतील, तुरुंगात असतील, खरं तर मला म्हणजे भरून येतं ऍक्च्युली, कारण माझे सद्गुरू आज जेलमध्ये आहेत। आणि आपण हिंदू लोक षंड लोक मी तर म्हणतो, काही कामाचे नाही। केवळ गुरुजींनी एक सांगितलं आम्हाला की तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही। गुरुजींचं एक पत्र आलं होतं सर्व साधकांना, तुम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन हे करू नका माझ्यासाठी, म्हणून सर्व साधक लोक वगैरे शांत आहे। तरी ते त्यांना जसं जमेल त्याप्रमाणे ते कायद्याविरुद्ध लढत आहेत बापूजींना बाहेर काढण्यासाठी। धनंजयभाई देसाईंचे मी खरंच परत एकदा आभार मानतो। आमचे कार्यकर्ते, युवा सेवा संघाचे काही मुलं, आम्ही धनंजयभाई देसाई सुद्धा बऱ्याच वेळा आश्रम मध्ये पण आले होते भेटायला। आम्ही पण बऱ्याच वेळा त्यांच्या घरी पण गेलो होतो, त्यांचं मीटिंग घेतली होती त्यांच्याबरोबर आम्ही। तर सर्व समाजाने जे खरं रूप आहे आपल्या संतांना, आता सुद्धा तुम्ही ईशा फाउंडेशनचे जे जग्गी वासुदेव आहेत त्यांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न चालू आहे। नित्यानंद स्वामी असे बरेच साधू संत आहेत की ज्यांना फसवलं जाते, परंतु आपले लोक, मूर्ख लोक मी म्हणू शकतो, की जे लोक आपल्याला काही माहीत नसताना आपल्या संतांवर चुकीचा आरोप करतात आणि सरळ सरळ बोलतात, सद्गुरूंच्या नावावरून चिडवतात एकमेकांना, ही चुकीची गोष्ट आहे। जी रियालिटी आहे ती तुम्ही समजून घ्या अगोदर, रियालिटी काय आहे, आणि मग तुम्ही बोला। रियालिटी माहीत नसताना काही बोलू नका एकमेकांसमोर। ठीक आहे, मी एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। धन्यवाद।